मराठी, ते धडक ते धडक। चट्टान और तूफान की दोस्ती, गाज और गर्जन की दोस्ती, पूरब पश्चिम मिलते हुए हैरत ये दोस्ती। आटपाडी तालुक्यातील धडाकेबाज युवा नेतृत्व आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे विश्वासू सहकारी माननीय रमेश उर्फ बंडू शेठ कातुरे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय कैलास शेठ कटरे, माननीय दीपक शेठ कटरे आणि साई उद्योग समूह विटा। लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे, तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा। बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेरघर। पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। पवन चक्कीला दिलेल्या जमिनीवरून खानापूर तालुक्यातील शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत। पवन चक्की कंपन्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप करत ॲडव्होकेट महेंद्र मुळीक फ्रंटफूटवर आलेत। संबंधित विषयातील शेतकऱ्यांचे दस्त रद्द करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांचे भाचे ॲडव्होकेट महेंद्र मुळीक यांनी प्रशासनाला दिलाय। मी आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सुद्धा मला वेळ भेटलेली आहे। मी त्यांची सुद्धा मी भेट घेणार आहे आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणार आहे। पण माझी सगळ्या तालुक्यातील किंवा आजूबाजूमधील जे शेतकरी आहेत किंवा जे पवन चक्कीच्या जे जमिनी घेणारे ज्या व्यक्ती आहेत त्यांना विनंती आहे की सर्वसामान्यांचा तळतळाट घेऊन किंवा सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यावर अन्याय होऊन जर तुम्ही जमिनी घेत असाल तर त्या आम्ही तुम्हाला घेऊन देणार नाही। 2006 ते 2010 मध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना अतिशय कमी किमतीमध्ये त्या जमिनी पवनचक्की कंपन्यांनी विकत घेतलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी पवनचक्की प्रकल्प उभा राहिलेले नाहीत त्या जमिनी अतिशय मोठ्या किमतीमध्ये धनदांडग्यानं ते पवनचक्की कंपन्या विकायला लागलेल्या आहेत। आता काय झालंय की ज्या कंपनी घेतल्या त्यामध्ये वेस्टाज कंपनी आहेत आणि तुळजाभवानी विंड फर्मचे कुलदीप पवार ह्यांनी त्या रस्त्याचे दस्त केलेले आहेत। आता त्यांची अशी मानसिकता आहे की रस्ता विकायचा, सर्वसामान्य शेतकऱ्याचा रस्ता दुसऱ्याला विकायचा आणि पवनचक्की आणि परत पवनचक्कीच्या कंपनी आणि शेतकऱ्यांमध्ये वाद लावून ह्यांनी पैसे मिळवायचे आणि सर्वसामान्यांवर अन्याय करायचा। अतिशय कमी किमतीमध्ये ज्या जमिनी घेतलेल्या आहेत त्या आमची प्रशासनाला विनंती आहे की ज्या जमिनी शेतकऱ्यांना घेतलेल्या आहेत त्या जमिनी आहे अशा शेतकऱ्यांनाच मिळाव्यात। आत्ता आमची दादांची चर्चा झाली। आदरणीय तहसीलदार साहेबांबरोबर, आदरणीय प्रांताधिकारी साहेबांबरोबर, आदरणीय सब रजिस्टर साहेबांबरोबर आम्ही निवेदन देतोय की पवनचक्कीच्या ज्या जमिनी आहेत त्या मूळ शेतकऱ्याच्या ज्या जमिनी आहेत त्या मूळ शेतकऱ्यालाच परत मिळाव्या। त्यांच्यावर अन्याय करून, त्यांची लुबाडणूक करून, फसवणूक करून जे व्यवहार होत आहेत ते आमच्या प्रशासनाला विनंती आहे की इथून पुढं ते व्यवहार होऊ नयेत। जे खरेदीपत्र झालेले आहेत ते रद्द व्हावेत, जे फेरफार झालेले आहेत ते रद्द व्हावेत आणि अन्यायग्रस्त सर्वसामान्य शेतकऱ्याला प्रशासनानं न्याय द्यावा। माझे वडील स्वर्गवासी दत्ता दाजी जयवंत मुळीक यांनी 2010 साली या पवनचक्कीच्या विरोधात मोठं आंदोलन करण्याचा आणि याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला होता, पण प्रशासनानं म्हणाव्याशी त्यावेळी दखल घेतली नाही। त्यामुळं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आज मी परत एकदा ताकदीने शोभा राहिलेलो आहे। मला आमिष देऊन किंवा मला पैशासाठी कुठलंही काम करायचं नाही आहे, मला सर्वसामान्यांसाठी काम करायचं आहे।
सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते